नमस्कार. 8:30च्या बातमीपत्रात मी योगेश कोलते आपलं स्वागत करतो. सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर. मुंबई पाठोपाठ ठाणे आणि उल्हासनगरमध्येही 500 फुटापर्यंतच्या घरांना मालमत्ता करातून वगळणार, उद्धव ठाकरे यांची घोषणा. सवंग लोकप्रियता मिळवण्यासाठी शिवसेना वारेमाप घोषणा करत असल्याचा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांचा आरोप. उत्तर प्रदेशात समाजवादी पार्टी आणि काँग्रेसच्या युतीची घोषणा. समाजवादी पार्टी 298 तर काँग्रेस 105 जागा लढवणार. विमुद्रीकरणामुळे कर रचनेचा पाया अधिक विस्तृत होणार, तर व्याजदरातही कपात होण्याचे केंद्रीय वित्त मंत्रालयाचे संकेत. आणि कोलकाता एकदिवसीय क्रिकेट सामन्यात इंग्लंडची भारतावर 5 धावांनी मात. आणि आता सविस्तर वृत्त. महापालिका निवडणुकीमध्ये सेना भाजपा युतीबद्दल थेट भाष्य करणं शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी टाळलं आहे. युतीचा नेमका प्रस्ताव माझ्याकडे अद्याप आलेला नाही, असा प्रस्ताव आल्यावर चर्चा केली जाईल असं त्यांनी स्पष्ट केलंय. महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती ठाकरे यांनी मुंबईत घेतलेल्या पत्रकार परिषदेत अनेक घोषणाही केल्या. मुंबई पाठोपाठ ठाणे आणि उल्हासनगरमध्येही 500 फुटापर्यंतच्या घरांना मालमत्ता करातून वगळण्यात येईल असं त्यांनी जाहीर केलंय. 700 फुटापर्यंतच्या घरांना करामध्ये सवलत देण्यात येईल असंही ठाकरे म्हणाले. ठाणेकरांची पिण्याच्या पाण्याची समस्या सोडवण्यासाठी मध्य वैतरणा जलाशयाच्या धर्तीवरती नवं धरण बांधायचं आश्वासनही त्यांनी दिलंय. मुंबईमध्ये शालेय विद्यार्थ्यांना बेस्टमधून मोफत प्रवास करता येईल असंही ठाकरे म्हणाले. दरम्यान मुंबई महापालिका निवडणुकीमध्ये युतीबाबत चर्चा करण्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या वर्षा या निवासस्थानी झालेल्या भाजपा नेत्यांच्या बैठकीमध्ये युतीबाबत काही ठोस निर्णय होऊ शकला नाही. आता याबाबतचा निर्णय मुख्यमंत्र्यांनीच घ्यावा असा सूर या बैठकीत आल्याचं समजतं. राज्यातल्या भाजपा शिवसेनेच्या कारभाराला सर्वसामान्य नागरिक कंटाळला आहे. सवंग लोकप्रियता मिळवण्यासाठी शिवसेना वारेमाप घोषणा करत आहे अशी टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी केली आहे. नांदेड विभागातले शिक्षक मतदारसंघातले उमेदवार राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार विक्रम काळे यांच्या प्रचारासाठी आयोजित शिक्षक मेळाव्यात ते नांदेड इथं बोलत होते. पक्ष वाढवण्याचा अधिकार सर्वांनाच आहे. आघाडीमुळे दोन्ही पक्षांना लाभ होणार असेल तर एकत्र यायला आमची काही हरकत नाही. याबाबतीत जिल्हा स्तरावरती निर्णय घेण्यात येईल असं सूतोवाच चव्हाण यांनी केलं. भाजपा शिवसेनेच्या जाचातून सर्वसामान्यांना सोडवायचं असेल तर समविचारी पक्षांनी एकत्र येऊन मतांची विभागणी टाळणं गरजेचं आहे असं अजित पवार यावेळी म्हणाले. शेतकरी अडचणीमध्ये असताना संयुक्त पुरोगामी आघाडी सरकारनं शेतकऱ्यांना सढळ हस्ते मदत केली, मात्र आता परिस्थिती तशी नाही असा आरोप पवार यांनी केला. कुठलेही अधिकार नसताना उठसूट कर माफ करण्याच्या घोषणा कशा काय केल्या जातात असा सवालही त्यांनी यावेळी उपस्थित केला. उत्तर प्रदेशामध्ये समाजवादी पार्टी आणि काँग्रेसच्या युतीची घोषणा करण्यात आली आहे. समाजवादी पार्टी 298 जागा लढवणार आहे, तर काँग्रेसच्या वाट्याला 105 जागा आल्या आहेत. सपानं विधानसभा निवडणुकीसाठीचं घोषणापत्रही जाहीर केलंय. भाजपानंही जाहीरनामा घोषित करत 155 उमेदवारांची दुसरी यादी प्रसिद्ध केली आहे. पंजाब विधानसभा निवडणुकीसाठी भाजपानं जाहीरनामा प्रसिद्ध केलाय. गोवा आणि पंजाब विधानसभा निवडणुकीसाठी अर्ज मागे घेण्याच्या शनिवारच्या शेवटचा दिवस होता. 4 फेब्रुवारी रोजी गोव्यातल्या 40 जागांसाठी होणाऱ्या निवडणुकीत आता 250 उमेदवार रिंगणामध्ये शिल्लक आहेत. यापैकी 131 उमेदवार दक्षिण गोव्यातले तर 119 उमेदवार उत्तर गोव्यातले आहेत. भाजपानं 36 जागांवरती उमेदवार उभे केले आहेत, तर 2 मतदारसंघांमध्ये अपक्षानं पाठिंबा दिलाय. काँग्रेस 37 जागा लढवत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसनं 16 जागांवरती, तर मगोपा, गोवा सुरक्षा मंच आणि शिवसेना आघाडी 26 जागा लढवत आहे. आपचे सर्वाधिक म्हणजे 39 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणामध्ये आहेत. दक्षिण गोव्यातल्या वेलिम मतदारसंघामध्ये सर्वाधिक म्हणजे 12 उमेदवार रिंगणामध्ये आहेत. पंजाबमध्ये 117 जागांसाठी आता 1146 उमेदवार रिंगणामध्ये आहेत. अर्ज मागे घेण्याच्या शनिवारी शेवटच्या दिवसापर्यंत 114 उमेदवारांनी आपले अर्ज मागे घेतले. लुधियाना मतदारसंघामध्ये तब्बल 146 उमेदवार निवडणूक रिंगणामध्ये आहेत. अमृतसर लोकसभा पोटनिवडणुकीसाठी आता 9 उमेदवार निवडणूक रिंगणामध्ये आहेत. विमुद्रीकरणामुळे कररचनेचा पाया अधिक विस्तृत होईल आणि व्याजदरातही कपात होईल. यामुळे अविरत वेगवान आर्थिक विकासाचा मार्ग निर्माण होईल असं वित्त मंत्रालयानं म्हटलंय. संसदीय लोकलेखा समितीला सादर केलेल्या लेखी उत्तरात याविषयी माहिती देण्यात आली आहे. 1000 आणि 500च्या नोटा चलनातून बाद केल्यामुळे दडवून ठेवलेली तसंच वापरात नसलेली रोख रक्कम व्यवहारात आली आहे.
याचा उपयोग उत्पादक कामांसाठी होऊ शकेल असं या लेखी उत्तरात म्हटलं आहे. विमुद्रीकरणानंतर बँकिंग प्रणालीमध्ये आलेल्या रोख रकमेवरती लक्ष ठेवणं सोपं झालंय. यामुळे कर चुकवेगिरी अधिक कठीण झाली असल्याचंही स्पष्ट करण्यात आलंय. बँकेकडे उपलब्ध असलेल्या निधीत झालेली वाढ, व्याजदरातील कपात यामुळे कर्ज पुरवठ्यात वाढ होईल आणि उत्पादक आर्थिक व्यवहारामध्ये अधिक गुंतवणूक होईल आणि त्यामुळे विकासालाही चालना मिळू शकेल. 21 ते 30 डिसेंबर या काळामध्ये झालेल्या सर्व संशयास्पद आर्थिक व्यवहारांचं विश्लेषण करायला सरकारनं सुरुवात केली आहे. त्यामध्ये नव्या खात्यांमध्ये जमा झालेली रक्कम आणि कर्ज परतफेड तसंच ई-वॅलेटद्वारे झालेल्या व्यवहारांचाही समावेश आहे. विमुद्रीकरणानंतरच्या 50 दिवसांमध्ये मुदत ठेव खात्यांमध्ये झालेल्या गुंतवणुकीचाही अधिकारी अभ्यास करत आहेत. अखेरच्या 10 दिवसांमध्ये मोठ्या प्रमाणात रोख रक्कम जमा करणाऱ्यांवरही प्राप्तिकर विभागाचं आता लक्ष आहे. याशिवाय आरटीजीएस आणि इतर माध्यमांद्वारे झालेल्या व्यवहारांवरतीही खात्यानं लक्ष केंद्रित केलंय. असे व्यवहार करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला शोधून काढण्यासाठी प्राप्तिकर विभाग सर्व मार्ग आणि स्रोतांचा वापर करत आहे. धुळे जिल्ह्यातील बोरविहीर गावाचा रहिवासी असलेला लष्करी जवान चंदू चव्हाण याची पाकिस्ताननं मुक्तता केली. 29 सप्टेंबरला चंदू चव्हाण चुकून भारताची सरहद्द ओलांडून पाकिस्तानात गेला होता. त्याला भारतामध्ये परत आणण्याचे प्रयत्न सातत्यानं केले जात होते. चव्हाण भारतात परत यावा यासाठी प्रयत्न करणारे संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे यांनी त्यांच्या कुटुंबियांची भेट घेतली. डॉ. भामरे यांनी यावेळी सरकारच्या प्रयत्नांबाबत माहिती दिली. चव्हाण कुटुंबियांनी केंद्र सरकार, डॉ. भामरे आणि भारतीय लष्कराला धन्यवाद दिले आहेत. प्रख्यात व्यंगचित्रकार, सत्ताकारणी, झंझावाती वक्ते अशी ओळख असणाऱ्या शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची आज 90वी जयंती. व्यंगचित्रांच्या माध्यमातून जनजागृती करणाऱ्या मार्मिक या पहिल्या मराठी साप्ताहिकाची त्यांनी निर्मिती केली. महाराष्ट्रातल्या मराठी माणसाचा आवाज बुलंद करण्यासाठी त्यांनी शिवसेनेची स्थापना केली. भेदक लेखन, व्यंगचित्रकाराची तिरकस नजर आणि हिंदुत्वाच्या मुद्द्याबाबत रोखठोक विचार अशी बाळासाहेबांची ओळख. झुणकाभाकर केंद्र, झोपडपट्टीवासियांना घरं, मुंबई-पुणे द्रुतगती महामार्ग, वृद्धाश्रमांची साखळी, मराठीच्या वापराबद्दल आग्रह असे अनेक बदल बाळासाहेबांनी घडवून आणले. स्वतः कोणतंही पद न भूषवता सत्ताकरण करणाऱ्या, महाराष्ट्राच्या राजकारणावरती खोल ठसा उमटवणाऱ्या या लोकनेत्याला जयंतीनिमित्त अभिवादन. ख्यातनाम कवी, नाटककार राम गणेश गडकरी यांची आज पुण्यतिथी. गुजरातमधल्या नवसारी इथं जन्म झालेल्या गडकरी यांनी वयाच्या 19व्या वर्षानंतर मराठी भाषेवर प्रभुत्व मिळवलं आणि संस्कृत आणि इंग्रजी भाषांचाही अभ्यास केला. आपल्या अवघ्या 35 वर्षांच्या आयुष्यामध्ये एकच प्याला, प्रेमसन्यास, पुण्यप्रभाव आणि भावबंधन यासारखी उत्तमोत्तम नाटकं त्याने लिहिली. बाळकराम या टोपण नावानं विनोदी लिखाण तर गोविंदाग्रज या नावानं त्यांनी कविता केल्या. वाग्वैजयंती हा त्यांचा काव्यसंग्रह लोकप्रिय आहे. 1919 मध्ये आजच्याच दिवशी त्यांचं निधन झालं. मात्र जवळपास 1 शतकानंतरही त्यांच्या साहित्याची मोहिनी रसिकांना मंत्रमुग्ध करते. अहमदनगर इथलं मीरा वैद्यकीय प्रतिष्ठान आणि जागृती ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमानं अहमदनगर इथं राज्यस्तरीय स्त्री शक्ती गौरव पुरस्कार समारोह आयोजित करण्यात आला होता. ज्येष्ठ साहित्यिक उत्तम कांबळे, प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष डॉ. प्रशांत महांडुले तसंच लेखिका आणि निवेदिका वासंती वर्तक यावेळी उपस्थित होत्या. ज्या मुलांचं पितृछत्र हरपल्यानंतर त्यांच्या मातांनी खचून न जाता धैर्य आणि जिद्दीनं आपल्या मुलांना कर्तृत्ववान बनवलं, अशा आदर्श मातांना यावेळी वासंती वर्तक यांच्या हस्ते पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं. या मातांचा आदर्श समाजाला दिशादर्शक आहे, असं वासंती वर्तक यावेळी म्हणाल्या. शेतकऱ्यांना शेतीविषयक मार्गदर्शन मिळावं या उद्देशानं बीड जिल्ह्यातल्या गेवराई इथले कृषी सहाय्यक सुखदेव जमधेडे यांनी शेतकऱ्यांसाठी फार्म बुक नावाचं अॅप तयार केलंय. या अॅपमुळे शेतकऱ्यांना मार्गदर्शन मिळतंय, तसंच त्यांना आपले अनुभव आणि शेतीविषयक प्रश्न मांडण्यासाठी व्यासपीठ मिळाले असं मत जमधेडे यांनी व्यक्त केलं. शेतकऱ्यांना शेती करत असताना जे रोज नवीन नवीन समस्या किंवा प्रश्न पडत असतात, त्यासाठी त्याला वेगवेगळ्या ठिकाणून माहिती मिळावी लागते. तर या ॲपच्या माध्यमातून तो इथं प्रश्न विचारू शकतो आणि चर्चेच्या स्वरूपात त्याला इथं त्याच्या विचारलेल्या माहितीची उत्तरं इतर तज्ज्ञ शेतकरी, कृषी विभाग किंवा अनुभवी शेतकरी त्याला इथं सल्ला देऊ शकतात. या ॲपच्या सहाय्यानं शेतकरी कृषीविषयक माहितीची देवाणघेवाण करत आहेत. 8,000हून अधिक शेतकरी या ॲपचा वापरही करत आहेत.
शेती हंगामापासून ते हवामानापर्यंत शेतीविषयक प्रत्येक माहिती या ॲपच्या सहाय्यानं शेतकऱ्यांना सहज उपलब्ध होत असल्यानं या ॲपलाही चांगला प्रतिसाद मिळतोय. खरीप हंगामापासून याचा वापर करीत आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे पीक लागवडीपासून ते पीक काढणीपर्यंत जे काही आपल्याला कीटकनाशक फवारायचे असतील किंवा रासायनिक खत वापरायचं असेल तर योग्य वेळी कोणतं पाणी म्हणजे जे काही आपल्याला मार्गदर्शन पाहिजे प्रगतशील शेतकऱ्यांचं किंवा कृषी तज्ज्ञांचं ह्याच्यावर तुम्हाला भरपूर काही माहिती भेटते. नेव्हल एम्प्लॉईज युनियन संलग्न ऑल इंडिया डिफेन्स एम्प्लॉईज फेडरेशनचा सुवर्ण महोत्सव मुंबईमध्ये साजरा करण्यात आला. नेव्हल एम्प्लॉईज युनियनच्या स्मरणिकेचंही प्रकाशन यावेळी करण्यात आलं. संघटनेचे माजी पदाधिकारी आणि युनियन कमिटी सदस्यांचा यावेळी सत्कार करण्यात आला. या महोत्सवाला मोठ्या संख्येनं कर्मचारी वर्ग उपस्थित होता. कुक्कुटपालन हा आता शेतकऱ्यांसाठी निव्वळ एक जोडधंदा न राहता मुख्य व्यवसाय बनू शकतो, हे नाशिक इथं भरलेल्या पोल्ट्री एक्स्पो या प्रदर्शनाला भेट दिल्यानंतर उमजतं. देशामध्ये कुक्कुटपालनाला मोठा वाव आहे. अंडी आणि मांसालाही भरपूर मागणी आहे. या दृष्टीनं या प्रदर्शनामध्ये कुक्कुटपालनाबाबत सर्व प्रकारचं मार्गदर्शन उपलब्ध करून देण्यात आलं. अंड्याबाबतचे विविध धर्मांमधले गैरसमज दूर करण्यासाठी विशेष प्रयत्न केले जात आहेत. संगणकीकृत उद्योग उभारण्यासाठी जास्तीत जास्त नागरिकांनी पुढे यावं यासाठी इंडियन ओव्हरसीज बँकेनं अर्थसहाय्याबाबतची माहितीही या प्रदर्शनामध्ये देऊ केली. काळा पैसा आणि भ्रष्टाचाराविरोधातल्या पंतप्रधानांच्या लढ्याला पाठिंबा देण्यासाठी तसंच रोकडरहित व्यवहाराला चालना देण्यासाठी खारघरमध्ये राज्यस्तरीय खारघर मॅरेथॉन स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. अभिनेत्री सुधा चंद्रन यांच्या हस्ते या स्पर्धेचं उद्घाटन झालं. रन टू प्रमोट कॅशलेस ट्रान्झॅक्शन हे या मॅरेथॉनचं घोषवाक्य होतं. राज्यस्तरीय आणि रायगड जिल्हास्तरीय तसंच कॉर्पोरेट ग्रुप आणि खारघर दौड अशा प्रकारचं या मॅरेथॉनचं आयोजन होतं. यावेळी स्पर्धकांनी कॅशलेस ट्रान्झॅक्शन, बेटी बचाव, गड स्वच्छता आणि संवर्धन परिसर, स्वच्छ झाडे लावा असे विविध फलक घेऊन या स्पर्धेमध्ये भाग घेतला. बॅडमिंटनपटू सायना नेहवाल हिनं मलेशियन मास्टर्स ग्रांड प्री बॅडमिंटन स्पर्धेचं अजिंक्यपद पटकावलं आहे. काल झालेल्या अंतिम सामन्यामध्ये तिनं थायलंडच्या पोर्नपर्वी चोवुवांग हिचा 22-20, 22-20 असा सरळ गेममध्ये पराभव करून 2017 मधलं पहिलं अजिंक्यपद पटकावलं. सायनाचं कारकिर्दीतलं हे 23वं अजिंक्यपद आहे. आणि आता बातमी क्रिकेटची. कोलकाता इथं भारत इंग्लंड दरम्यान झालेल्या तिसऱ्या एकदिवसीय क्रिकेट सामन्यामध्ये इंग्लंडनं भारताचा 5 धावांनी पराभव केला. भारतासमोर विजयासाठी 322 धावांचं लक्ष्य होतं. या आव्हानाचा पाठलाग करताना 9 बाद 316 एवढीच धावसंख्या भारत उभारू शकला. भारताच्या डावाची सुरुवात अडखळत झाली. अजिंक्य रहाणे केवळ 1 धाव करू शकला. के.एल. राहुल 11, विराट कोहलीनं 55, युवराज सिंग 45 तर धोनी 25 धाव्याकडून बाद झाले. त्यानंतर केदार जाधव आणि हार्दिक पंड्यानं चांगली फटकेबाजी करत डाव सावरण्याचा प्रयत्न केला. 6व्या गड्यासाठी या दोघांनी 104 धावांची भागीदारी केली. केदारनं 75 चेंडूमध्ये 90 धावा फटकावल्या, परंतु त्याचे हे प्रयत्न एकतर्फी ठरले. सामना संपायला 1 चेंडू शिल्लक असताना बिलिंग्सच्या हाती झेल देत केदार बाद झाला आणि भारताच्या हातातोंडाशी आलेला विजय निसटला. प्रथम फलंदाजी करताना इंग्लंडनं 50 षटकांमध्ये 8 बाद 321 धावा केल्या. एकदिवसीय क्रिकेट सामन्यांच्या मालिकेत यापूर्वीचे 2 सामने जिंकून भारतानं याआधीच ही मालिका खिशात घातली होती. इंग्लंडला व्हाईट वॉश देण्याचं भारताचं स्वप्न मात्र अधुरं राहिलं. हवामान. मध्य महाराष्ट्राच्या काही भागामध्ये किमान तापमानात सरासरीमध्ये वाढ झाली आहे. येत्या 24 तासामध्ये राज्यातल्या बहुतांश भागामध्ये हवामान कोरडं राहील असा अंदाज हवामानशास्त्र विभागानं वर्तवला आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. मुंबई पाठोपाठ ठाणे आणि उल्हासनगरमध्येही 500 फुटापर्यंतच्या घरांना मालमत्ता करातून वगळणार, उद्धव ठाकरे यांची घोषणा. सवंग लोकप्रियता मिळवण्यासाठी शिवसेना वारेमाप घोषणा करत असल्याचा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांचा आरोप. उत्तर प्रदेशात समाजवादी पार्टी आणि काँग्रेसच्या युतीची घोषणा. समाजवादी पार्टी 298 तर काँग्रेस 105 जागा लढवणार. विमुद्रीकरणामुळे कररचनेचा पाया अधिक विस्तृत होणार तर व्याजदरातही कपात होण्याचे केंद्रीय वित्त मंत्रालयाचे संकेत. आणि कोलकाता एकदिवसीय क्रिकेट सामन्यात इंग्लंडची भारतावर 5 धावांनी मात. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया सकाळी 11:30 वाजता सह्याद्री वाहिनीवर. नमस्कार.